श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचे हे संकेत तुम्हालाही मिळतात का? आपल्या चांगल्या वेळेची चाहूल प्रत्येकाच्या जीवनात एक पलटणी देणारा एक वेळ येते आणि ती वेळ केव्हा येईल ते मात्र कोणीच सांगू शकत नाही। प्रत्येकाला ही वेळ कधी चांगली ठरते ज्यामुळे त्यांची चांगली वेळ आली की त्यांचे नशीब उघडते, तर काहींवर ती वेळ यायला थोडा अजून कालावधी लागतो। कितीतरी लोक जे श्रीमंतीमधून गरिबीमध्ये आले आहेत कारण त्यांची वाईट वेळ सुरू होती। म्हणूनच वेळेसमोर कोणाचेही काहीही चालू शकत नाही आणि चालणार देखील नाही। आयुष्यात क्षणोक्षणी वाटे मला श्री स्वामी नामाचा आधार। स्वामी समर्थ असता कोण राहील निराधार। जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे, तो म्हणजे दुसऱ्याचं चांगले झालेले पाहण्याची हिम्मत आपल्या मनात असली पाहिजे। आपल्या जीवनात संकट ही फक्त तुमच्यातली शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात। जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहते फक्त श्री स्वामी समर्थ। अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याचे बालपण, तरुणपण व म्हातारपण ह्या तिन्ही वेळा सारख्याच आहेत। जी व्यक्ती बालपण कष्टात काढते त्यांचे प्रौढपण व म्हातारपण आनंदात जाते, तर जे लोक आपले बालपण मजेमध्ये बिना कष्ट करता घालवते त्यांना म्हातारपण किंवा प्रौढपण हे कष्टाचे असते। या सर्वाला काही अपवादही असतात, पण ते क्वचितच। आपण खूप अशा श्रीमंत व्यक्ती पाहतो, त्यांचे बालपण हे खूप कष्टामध्ये गेलेले असते। या सर्वामध्ये प्रकृती काही संकेत देत असते, जे संकेत तुमच्या जीवनात चांगल्या घटना घडणारे असतात। जर तुम्ही ह्या संकेतांना समजून घेतले तर ह्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टीबद्दल अगदी योग्यरित्या पावले टाकू शकता, ज्यामुळे तुम्हाला यश नक्की मिळेल व तुम्ही तुमचं भाग्य बदलून टाकाल। ह्या संकेतामुळे तुम्हाला कळते की आता तुमच्या जीवनातील कष्टाचा काळ संपणार आहे। तुमचीही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। कधीकधी आपण सकाळी उठतो आणि आपल्याला खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटतं, आपल्याला खूप आनंदी असल्यासारखे वाटते, किंवा आपण जर आरशात पाहिले तर एक वेगळेच तेज किंवा चमक आपल्या चेहऱ्यावर दिसून येते। हा संकेत त्याच गोष्टीसाठी आहे की जेणेकरून आपली चांगली वेळ सुरू होणार आहे, हे आपल्या कष्टाला फळ मिळणार आहे। आपण जे पण काम हाती घेतले आहे त्यात सफलता
प्राप्त करा। काही वेळा पशुपक्षी आपल्याला चांगल्या वेळेचे संकेत देत असतात। जर मांजरीने आपल्या घरात जन्म दिला तर ती चांगल्या वेळेची निशाणी आहे। आणि जर एखाद्या माकडाने एखादे फळ खाऊन राहिलेलं फळ जर आपल्या घरात टाकलं तर तो एक शुभ संकेत मानला जातो। आपल्या घरात धनधान्याची बरकत होते। जणू भगवंतांनी आपल्यावर कृपाच केली आहे। जर एखाद्या घरातील परिवारातील व्यक्तीने आपल्याला काही पैसे दिले तर आपला संपूर्ण दिवस खूप आनंदात जातो। सकाळच्या वेळी तुम्ही काही महत्त्वाच्या कामानिमित्त जर बाहेर पडले आणि जाताना तुम्हाला एखादे छोटे मूल खळखळून हसताना दिसले तर तुम्ही समजून घ्या की तुमचे ते काम नक्कीच सफल होणार आहे। घराबाहेर पडल्यावर जर तुम्ही एखाद्या स्त्रीला पाण्याचा हंडा घेऊन जाताना पाहिले किंवा एखादे दुधाचे भांडे घेऊन जात असेल तर त्या दिवशी तुम्हाला नक्कीच चांगली बातमी ऐकायला मिळेल। आपला तो दिवस चांगला जाईल। हे सर्व होते चांगली वेळ येण्याचे संकेत। जर तुमच्या बाबतीत जर हे प्रसंग संकेत घडून आले तर तुमचे आता चांगले दिवस आले आहे असे समजून घ्यावे। तुम्ही स्वामींना न आवडणाऱ्या 2 गोष्टी जर करत असाल, स्वामी तुमच्यावर रुष्ट होतील। स्वामी तुम्हाला कधीच पावणार नाही। तर कोणत्या आहेत त्या गोष्टी ते आपण पाहूया। स्वामी सेवा करणं फार सोपं आहे, परंतु स्वामी सेवा करत असताना या 2 गोष्टीचा विचार करायला पाहिजे। स्वामींना कुठल्या गोष्टी आवडतात आणि कुठल्या गोष्टी आवडत नाही, जेणेकरून स्वामींच्या कुठल्या गोष्टी जास्त करत राहिलो तर स्वामी कृपा आपल्यावर लवकरात लवकर होईल। जर स्वामींच्या आवडत्या गोष्टी केल्या तर स्वामी आपल्यावर रागावणार नाहीत, आपल्याला ते आशीर्वाद देतील। नेहमी स्वामींच्या मनासारख्या गोष्टी करायच्या आहेत। तर आपण आता स्वामींना न आवडणाऱ्या गोष्टी पाहणार आहोत। या 2 गोष्टी जर तुम्ही करत असाल तर आताच तुम्ही थांबवा। या गोष्टी पुन्हा करायच्या नाही। स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, कृपा होण्यासाठी ज्या करायच्या आहेत त्या गोष्टी केल्या पाहिजे। ज्या गोष्टी नाही करायच्या त्या गोष्टी करायला नाही पाहिजे। मित्रांनो, स्वामी सेवा करत असताना पूजेमध्ये हळदी कुंकू वापरायचे नाही, ते स्वामींना आवडत नाही। स्वामींना फक्त अष्टगंध लावतात। पूजेमध्ये हळदी कुंकू वापरत असाल तर ते वापरायचे बंद करा। आजपासून स्वामींना अष्टगंध लावायला चालू करा। दुसरी जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे। आपण स्वामींना जो नैवेद्य दाखवतो, मग तो नैवेद्य कोणताही असो, त्यावर आपल्याला एक तुळशीचे पान ठेवायचं आहे आणि तसा दाखवायचा नाही। स्वामी ते ग्रहण करीत नाही। तुळशीचे पान नैवेद्यावर नक्की ठेवायचं आहे। आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा जे पाणी ठेवतो ते पाणी अमृत समजून घ्यायचं आहे। ते पाणी प्रसाद समजून घ्यायचं आहे। ते पाणी वाया जाऊ द्यायचं नाही। तर मित्रांनो,
आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.